अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. घातला दुकान देते आलियाशी दान. संत उदार उदार वरले अनंत भंडार. मागत्याशी पुरे धनियानी काशी उरे. संत उदार उदार वरले अनंत भांडार. तुका म्हणे पोते देवे भरिले नवे रीते. संत उदार उदार वरले अनंत भांडार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची या माता चरणा. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. घातला दुकान देते आलियाशी दान. संत उदार उदार रस आहे बरं का, दीर्घ नाही. भरले अनंत भांडार. उदार नाही म्हणत, उदार उसाचा ऊक नाही बरं का, हा उकळाचा. शिवी करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचं कर्तृत्व आणि संतांचं दातृत्व प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव वारकरी संप्रदाय चौक परिसर यांच्या वतीनं ब्रह्मीभूत मोरेश्वर महाराज हनुमंते यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सकल भाविक भक्तांच्या सहकार्यातून हा संपन्न होणारा नामोत्सव, त्या नामोत्सवातील महत भाग्याने आजची ही 4थ्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. तेव्हा संतांचा उत्सव आहे, त्या संबंधाने काही संतांचं वर्णन करता येतं का, वा संतांचं वर्णन करावं त्या उद्देशाने हा अभंग निवडला बरं. पण पुण्यतिथीचा कालावधी आहे, बहुधा संतांच्या कार्याचा गौरव करावा बरं. आपण एरवी नामाचं महात्म्य सांगतो, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतो, त्याच्या प्राप्तीच्या साधनाचा विचार मांडतो. पण बहुतांश संतांचा पुण्यतिथीचा कालावधी म्हटला की हा संतांचं वर्णन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न वक्त्याने करावा या मताचा मी आहे. त्या न्यायाने हा अभंग निवडलेला आहे. संत जीवन आहे आणि संत जीवन या भूतलावरती कशा करता अवतीर्ण झालेला आहे.
तुकोबाराय म्हणतात या भूतलावरती काही मंडळी देण्याकरता येतात, काही मंडळी घेण्याकरता येतात, काही मंडळी देण्याकरता अधिक घेण्याकरता येतात आणि काही मंडळी काही देतही नाहीत आणि काही घेतही नाहीत. असे 4 विकल्प आहेत, फक्त मांडलेत, मला सोडवायचे नाहीत बरं का. त्यातला एक विचार आपल्याला विचारामध्ये घ्यायचा आहे. संत हे भूतलावरती देण्याकरता येतात बरं का. संतांना या भूतलावरती काहीही मिळवायचं नाही आहे. काय मिळवायचं नाही आहे? मिळवण्याकरता त्यांच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये. कर्तव्य ज्यांच्या जीवनामध्ये शिल्लक नाही आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही, ती मंडळी मिळवण्याकरता आयुष्य खर्च करत नाही, देण्याकरता आयुष्य करतात खर्च बरं का. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा उपकारा पुरता. पुष्कळ प्रमाण आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. इथं येऊन संत मुक्त झाले नाही, आधीच मुक्त होते बर. म्हणून त्यांनी प्रश्न केलाय, मुक्त कासया म्हणावी, बंधनाची नाही ठावी. मुक्त कशाला म्हणतात? ज्याला बंधन म्हणजेच काही माहिती नाही, तेव्हा मुक्त शब्द वापरण्याचा संबंधच येत नाही बरं का. म्हणून संत या भूतलावरती जे अवतीर्ण झाले ते समाजाला देण्याकरता, केवळ देणं हेच त्यांचं काम आहे बरं का. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम.
करणे काम बीज वाढवावे नाम वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची हेच आम्हा करणे काम. यादी पाहून घ्या, आपण बहुश्रुत आहात. हेच काम आहे संतांचं. हेच काम करण्याकरता संत आले. आणि हे जे काम केलं ते स्वतः करता केलं नाही, हे काम त्यांनी जगाकरता केलं. बरोबर, आम्ही काम करतो पण स्वतः करताच करतो. स्वतः करता करण्यामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. आणि संतांनी जे काम केलं ते जगाकरता केलं. जगाकरताच त्यांनी खर्च केला आयुष्याचा काळावर. स्वतः करता त्यांनी खर्च केला नाही का? कर्तव्य शिल्लक नव्हतं. जे केलं ते जगाकरता केलं. बरं का, जे केलं म्हणजे कर्तृत्व आहे, पण केलं ते जगाकरता केलं. बरं का, दातृत्व आहे. मग कर्तृत्व आणि दातृत्व या संतांच्या जीवनाचा जर आपण हा विचार पाहिला तर, ज्या संतांनी हे कार्य केलं, करत असताना कशा पद्धतीनं केलं, समाजाच्या रूढीला धरून केलं. बरं का, समाजाची रूढी आहे काही ना काहीतरी माणसाने व्यवहार करावा, माणसाने सतत कामात असावं. बरं का, रिकाम असू नये. ज्यावेळी मला आश्रमामध्ये शिकण्याकरता आमच्या भागातली काही मंडळी, आमचे वडील ठेवण्याकरता आले. महाराजांच्या समोर आम्ही गेलो. महाराजांनी त्यावेळेला दोन गोष्टी सांगितल्या. मला एक कामात तरी दिसला पाहिजे, नाहीतर अभ्यासात तरी दिसला पाहिजे. रिकामं दिसता कामा नये. पहिलं वाक्य ज्या दिवशी आलो त्या दिवशी, 1987 ची गोष्ट, नोव्हेंबर महिन्यात. एक कामात तरी पाहिजे, नाहीतर अभ्यासात तरी पाहिजे. याच पद्धतीनं महाराजांनी आयुष्य खर्च केलं. बरं का, महाराज कधीही रिकामे नव्हते. कधीही रिकामे नव्हते. बरं, तात्पर्य कामात असावं माणसाने. आमच्या माऊलींच्या मातोश्री वय झालंय पण गप बसत नाहीत. बरं का, काही ना काहीतरी कामातच राहतात. पिशवीतली कपडे काढायची, पुन्हा त्यात घालायची. टावेल टेबल पुसायचा का? त्यांना आयुष्यभर काम करण्याची सवय. आताच्या महिला वर्गांना सांगावं लागतंय तेव्हा काम करतात, इथल्या सोडून. वर सांगितल्याशिवाय करत नाही. पण जुनी माणसं ही सतत कामात. बरं का, सतत कामात. या न्यायाने संतांनी विचार केला, आपल्याला समाजामध्ये काहीतरी काम करायचं आहे, कार्य करायचं आहे. ते कार्य करायचं आहे, कशा रूपाने करावं? त्यांना वाटलं आपण एखादं दुकान घालावं. एखादं दुकान घालावं. आता दुकान घालायचं म्हटलं की त्याला काय लागतं बबनराव? भांडवल लागतं. भांडवल असेल तर दुकान घालता येतं, भांडवल नसेल तर दुकान घालता येत नाही. स्वतःच नसेल तर उसनं आणावं लागतं. उसनं कोणी नाही दिलं तर लोन करावं लागतं. म्हणजे दुकान घालण्याकरता भांडवल लागतं. बरं, भांडवल असल्याशिवाय दुकान घालता येत नाही. पण संतांनी जे दुकान घातलं आणि समाजामध्ये जी दुकानं घातली जातात त्याच्यामध्ये महद अंतर आहे. बरं, महद अंतर आहे.
आम्ही तुम्ही जी दुकानं घालतो त्यातही असा विचार आहे, दुकान कोणी घालावं, दुकान कोणी घालावं. भगवंतांनी त्याची योजना केल्या. चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशा. गुणाप्रमाणे 4 वर्ण निर्माण केलेत आणि त्या वर्णाप्रमाणे प्रत्येकाला काम दिलेले आहेत. कोणी दुकान घालून चालत नाही. ज्याला जे काम सांगितले त्यांनी ते काम करावं असा भगवंताचा सांगावा. आता ते राहिलेलं नाही. आता कोणीही कशाचंही दुकान घातलं तरी चालतं. पूर्वी पद्धत अशी होती, कोणी दुकान घालत नव्हतं. लक्ष, दुकान घालण्याकरता पहिल्यांदा भांडवल लागतं. दुसरं वर्णन केले, दुकान घालण्याकरता धैर्य लागतं, धाडस. कारण त्या व्यवहारामध्ये चढ उतार असतात, बरं का, चढ उतार असतात. आज आणलेली सगळी भाजी खपेलच असं काही नाही, आणि शिल्लक राहिली तर ती उद्या जाईलच नाहीये. तिथं खचू जायचं नाही मनाने, बरं का. समोरच्याने 1 रुपया कमी लावला आणि आपला 1 रुपया जादा असेल तर गिराक येणार नाही. आपला 1 रुपया कमी करावा त्याच्याकडे बघून, हाही विचार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे धैर्य लागतं. आणि तिसरी गोष्ट आहे, दुकान घालण्याकरता तत्परता लागते. पहाटे 4ला जावं लागतं मार्केटला. कितीला जावं लागतं? भाजीचं दुकान जर तुम्हाला मांडायचं असेल तर किती वाजता गेलं पाहिजे? ते 8 वाजता दुकान मांडून चालत. दुधाचं दुकान मांडायचं आहे कधी? ते पहाटे उठावं लागतं. त्याच्याकरता तत्परता लागते. एखादा वारकरी काकड्याला उठणार नाही, पण दुकानदार उठल्याशिवाय राहणार नाही, बरं. दुकानदाराकडे जेवढी तत्परता आहे तेवढी आज वारकऱ्याकडे सुद्धा राहिली नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तत्परता लागते. 3 गोष्टी प्रामुख्याने ठेवा. पुष्कळांची आपल्याला विचारामध्ये घेता येते. दुकान घालण्याकरता पहिला लागतं भांडवल, दुकान घालण्याकरता लागतं धैर्य, आणि दुकान घालण्याकरता लागते तत्परता. आळस नावाचा प्रकार चालत नाही. आळस जर त्यांनी केला तर समजावं धंदा आत आला. संतांनीही दुकान घातलं. कुठलं दुकान घातलं? व्यवहाराला धरून हा विचार मांडलाय, बरं. जग रूढीला धरून तुकोबाराय बोलले. पण समाजाने जे दुकान घातलं, हा दुकान शब्द जरी तुकोबारांनी वापरलेला असला, आज व्यवहारामध्ये जी माणसं दुकान घालतात ती पोटा करता दुकान घालतात, आणि संतांनी जी दुकानं मांडली ती उद्धारा करता मांडली. हा फार फरक आहे. पोटा करता दुकान संतांनी मांडलेलं नाहीच आहे. त्यांनी पोटाचा कधी विचार केलाच नाही. प्रारब्धेचे भरे पोट, तुका करुणा बोभाट, करुणा बोभाट,
एकही संतांनी पोटाचा विचार केला नाही. सकल संतांच्या चरित्राचं अवलोकन करा बर का. सगळ्यांना सगळं वक्त्याने सांगावं असं काय लिहिलेलं नाही बर का. लोकांना वाटतंय सगळं महाराजांनी सांगितलं पाहिजे, काय गुप्त घेतलंय. समाजाने अभ्यास कधी करायचा? फक्त दिग्दर्शन करायचं आहे. आपण त्यात अभ्यास करण्याकरता प्रवृत्त झालं पाहिजे. सगळं सांगावं, सगळं सांगण्याकरता 1 तासाचा हा कालावधी पुरत नाही. म्हणून सकल संतांच्या चरित्राचं अवलोकन करा. एकही संत महात्म्याने पोटाचा विचार कधीही प्रगट केलेला नाही. जे प्रारब्धामध्ये मिळालं त्यात समाधान मांड ठेविले आनंदे तैशेची राहावे चित्ती असो द्यावे. आम्हा जर कार्यक्रमाला गेलो आणि जर आमच्या व्यवस्थेमध्ये जर काही फरक पडला तर आम्ही पुन्हा तारीख घेत नाही. आम्ही पुन्हा तारीख घेत नाही बरं का. का व्यवस्था झाली नाही. म्हणजे पोटाचा विचार करून आपण हा परमार्थ करतो. लक्षात ठेवा, त्यांनी पोटाचा विचार केलाच नाही. मग त्यांनी जे दुकान मांडलेलं आहे ते जगाच्या उद्धाराकरता मांडलेलं आहे बरं. जगाच्या उद्धाराकरता मांडलेलं आहे. आणि जगाच्या उद्धाराकरता दुकान मांडलेलं आहे. आता उद्धाराकरता ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्यांच्या दुकानामध्ये होत्या. पोटाकरता ज्या लागतात त्या गोष्टी त्यांच्या दुकानात नव्हत्या. मग कीर्तनकाराच्या वर्णनामध्ये काय असावं? उद्धाराचं भांडवल असावं का मनोरंजनाचं भांडवल असावं? दुकानच आहे हे दुकानच आहे. हे दुकान अखंड चाललं पाहिजे. म्हणजे जोकाला लागतं ते आम्ही देतो. जे लोकांच्या उद्धाराला पाहिजे ते आम्ही देत नाही. का? जे लोकाला लागतो ते नाही दिलं तर पुन्हा तारीख मिळत नाही. आमचे गुरुबंधू ब्रह्मलीन झाले. आम्ही एकदा जळगाव जवळ भालोदला गेलो होतो. ब्रह्मलीन महाराज तिथं 7 दिवस होते. महाराजांची प्रवचन होती. आम्ही जवळजवळ आळंदीतून 17 जण गेलो होतो. 1-2 महिला आहेत गायकवाड म्हणून. त्या दोघी बहिणींनी एक उत्सव केला होता. दोघींनीच खर्च केला बरं का 7 दिवसाचा. 15 वर्ष झाली. 3 लाख रुपये खर्च त्या काळात झाला. दोघी बहिणींनीच केला. त्या दोघी बहिणी सुरतला राहतात. आणि त्यात संक्रांत आली होती. मग संक्रांत आल्यानंतर आम्ही आमच्या गुरुबंधांना सांगितलं, म्हणजे उद्या संक्रांत आहे किंवा उद्या आपलं कीर्तन आहे, आपण कीर्तनाला अभंग घ्यावा. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. ते म्हणले मी तसा अचानक अभंग घेत नाही. म्हटले माझे ठरलेले अभंग आहेत तेच मी घेतो बरं. हो पर्व काळ आहे. नाही म्हणजे माझ्याकडे ते उपलब्ध आहे, आम्ही उपलब्ध करून देतो. आम्ही महाराजांचं कीर्तन ते मासिकामध्ये आलं होतं त्यांना दिलं. तरी म्हटले मी या अभंगावरती कीर्तन करणार नाही. फार आम्ही आग्रह केला त्यांना. आणि आग्रह केल्यानंतर त्यांना विचारलं कारण काय? म्हणले कारण का सांगू का? म्हणले हे बघा, ज्या पद्धतीनं कीर्तन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं कीर्तन नाही. जर कीर्तन पडलं ना पुन्हा लोक कीर्तनाला बोलवत नाहीत. म्हणजे कीर्तन आता कीर्तन पडणं आणि उभं नाही आम्हाला काही माहितीच नाही बरं का. काही लोक म्हणतात कीर्तन पडलं. धुमाचं पान पडलंय ठीक आहे हो. कीर्तन पडलं कसं काय? पडत असते कीर्तन कुठं? कीर्तनकार पडला हे बरोबर आहे हो. ते म्हणले जर कीर्तन जर पडलं तर पुन्हा लोक तारका घेत नाही, तेव्हा माझं जे ठरलेलं आहे तेच मी कीर्तन करणार. सांगण्याचा भाव काय? लोकाला जे लागतं ते द्यायचं. संतांनी जे दुकान मांडलं
जे समाजाला द्यायचं आहे तेच त्यांनी आपल्या दुकानामध्ये ठेवलं बरं का. संत सज्जनी मांडली दुकाने, संत सज्जनी मांडली दुकाने, जे जजा पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे संत सज्जनी मांडली दुकाने. संतांनी दुकान मांडलेलं आहे. हा जग रूढीला धरून शब्द आहे बर. संतांनी दुकान मांडलं, त्या दुकानामध्ये वस्तू काय ठेवल्या. या जगतामध्ये दोनच वस्तू आहेत, त्याच्या तिसरी, एक आत्मवस्तू आणि दुसरी अनात्म वस्तू. एक आत्मवस्तू, दुसरी अनात्म वस्तू. आत्मवस्तूशी व्यवहार करता येत नाही, पण अनात्म वस्तूशी व्यवहार करता येतो. आत्मनाम परमात्मा. हा परमात्म्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये जेवढे पदार्थ आहेत ते कोणते पदार्थ आहेत. अनात्म. हा त्या पदार्थाशी व्यवहार करता येतो. नंतर तुकोबाराय बोलून गेले, अनेक न लगे माईक पदार्थ, ते ते माझे आर्त नको देवा. पण जगाला मात्र आत्मपदार्थ अनात्म पदार्थाच्या संबंधाने व्यवहार केला जातो. अनात्म पदार्थामध्ये देण्या घेण्याचा व्यवहार आहे, आत्म पदार्थामध्ये देण्या घेण्याचा व्यवहार नाही. आणि हा भाव म्हणी मानसिकीन तुकोबाराय म्हणतात, जो पदार्थ आम्ही या समाजाला देण्याकरता आलो त्या पदार्थाशी व्यवहार करता येत नाही. तो पदार्थ देता येत नाही, घेता येत नाही, किंबहुना त्या पदार्थाच्या मोबदल्यामध्ये काही घेऊन तो पदार्थ देता येत नाही. म्हणून आम्ही असा पदार्थ आमच्या दुकानात ठेवला आणि तो कसा व्यवहार केला तो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
दुकान देते आली अशी दान मोबदल्या वाचून व्यवहार करायचा आहे. दान शब्द वापरला. घातला दुकान काय काय लागतं? 3 गोष्टी लागतात. चौथी एक महत्वाची लागते, सचोटी. धंदा करण्याकरता हा दुकान ज्यावेळी दुकानदार दुकान मांडतो ना, मांडण्यामध्ये कौशल्य लागतं. तुम्ही कोणतेही दुकान मांडा, फळाचं दुकान मांडलं तर ती फळं अशी मांडली पाहिजे की लांबून मनुष्य घेणारा आकर्षित झाला पाहिजे. भाजीचं दुकान मांडताना सुद्धा काकड्या कशा मांडाव्यात, टमाटे कसे मांडावेत, वांगी कशी मांडावेत ते जाऊन बघा, मी सांगत नाही. अगदी फोटो काढण्यासारखं असतं बरं. एक विशिष्ट प्रकारामध्ये त्याची मांडणी केलेली असते. तुम्ही पंढरपूरला जर गेला वारीच्या काळामध्ये, दुकानदार ते कुंकू, हळद, बुक्का कसे मांडलेले असतात तो अगदी पाहत राहावं बरं का. त्या मांडणीला पाहूनच गिराईक जातंय बरं का. म्हणजे व्यापार होण्याकरता पहिल्यांदा काय लागतं? कौशल्य लागतं. पदार्थ तुम्ही कसा या ना, पण त्या पदार्थाला पाहून गिराईक आलं पाहिजे बरं का. मांडणी करण्याची कला आहे. तुम्ही कपड्याचं दुकान असेल, भांड्याचं दुकान असेल, कोणतंही दुकान तुम्ही निरीक्षण करा. मी निरीक्षण करून सांगतो. ग्रंथाचं दुकान मांडायचं असेल, त्या ग्रंथाचं दुकान मांडण्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट ग्रंथाच्या टप्प्या लावाव्या लागतात. म्हणजे मांडणी आहे दुकानामध्ये बरं. त्या मांडणीला पाहून गिरायक आपल्याकडे येतं. कौशल्य. पण त्या दुकानामध्ये तो व्यवहार करण्याकरता दुकान जे संतांनी मांडलं ते उद्धाराकरता मांडलेलं आहे. पोटाकरता जे दुकान मांडलं जातं त्याला भांडवल लागतो, पैसा. आणि उद्धाराकरता जे दुकान मांडावं लागतं त्याला जे भांडवल लागतं ते काय लागतं? भूतांची दया ये भांडवल भूतांची दया ये भांडवल
दया हे भांडवल संता. भूत मात्रा विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली दया हेच त्यांच्या दुकानाचं भांडवल आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या दयावंत जे अंतरी. जगत उद्धाराचं कार्य करायचं आहे. जगाच्या उद्धाराकरता ते मांडलेलं दुकान आहे, पोटाकरता मांडलेलं दुकान नाही. अलीकडे सगळी दुकानं झाली ती पोटा करतायत. तुकोबांनी लिहून ठेवले, पोटासाठी संत झाले कलित बहुत. सगळी दुकानं पोटा करतायत, लक्ष. पण संतांनी जे दुकान मांडलेलं आहे ते समाजाच्या उद्धाराकरता मांडलेलं दुकान आहे. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावे न सर्व वस्तू. उद्धाराकरता मांडलेलं दुकान आहे. आणि उद्धाराकरता दुकान मांडण्याचं कारण काय असं तर महाराज म्हणतात, भूत मात्रा विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली दया. ही दया असल्याशिवाय हे दुकान मांडता येत नाही. त्या दुकानाला भिंती नाही. या दुकानाला भिंती 4x4चा गाळा नाही, पुढे दरवाजा नाही, वरती छप्पर नाही. मग कसं दुकान आहे? दुकान कसं आहे? हे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, हे रमानुस पण ते भांब. चालतं बोलतं दुकान आहे बरं का. त्याला टॅक्स नाही. जिथं जाईल तिथं समाजाला उपदेश करणं हेच त्यांचं दुकान आहे बरं का. त्या दुकानाकरता काय भांडवल? फक्त दया. दयेच्या पुटी संत बोलले बरं का. जे जे संतांनी आज जगाला दिलं केवळ त्यांच्या अंतःकरणामध्ये वसत असलेली दया. ब्रह्मलीन गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे, संतांची दया ही संतांना गप्प बसू देत नाही. संतांच्या अंतःकरणामध्ये असलेली दया ही संतांना गप्प बसू देत नाही, लक्षात ठेवा. आणि दयेच्या पोटी त्या महात्म्यांनी जगत उद्धाराचं कार्य केलं बरं काय. मग भांडवल दया आहे, तत्परता किती ती होती हो. एवढ्या तत्परतेने हे पारमार्थिक कार्य केलं. एवढी तत्परता साधकाच्याही जीवनामध्ये पाहायला मिळणार नाही बरं. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः
नमशंत क्षमां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कोणाचं वर्णन केले? महात्मा नसतो मां पार्थ. तो महात्मा काय करतो? सततम कीर्तयंतो मां. सतत म्हणजे ज्या दिवशी उभा विना केला त्या दिवशी सुरुवात, ज्या दिवशी काला झाला त्या दिवशी का आला. सततम दिनरजनी हाची धंदा कार्य करत असता संतांच्या जीवनाचं जर आपण चिंतन केलं तर महाराजांचं प्रमाण आहे. काय तत्परता असेल बघा महाराजांच्या जीवनामध्ये. महाराजांच्या जीवनामध्ये हे करत असताना एखाद्या वेळेला आळस आला. आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा. तुकोबराय देवाचा दावा करता, देवा आळस येऊ देऊ नको. तत्परता आहे बरं काही, तत्परता आहे. म्हणून एक नियम आहे की साधना करत असताना आळस येता कामा नये. पारायणाला आपण बसलोय, पारायण सुरू झाल्यापासून पारायण संपेपर्यंत जांभई येता कामा नये. लोक म्हणतात महाराज तुम्ही का खात नाही? जांभई येता कामा नये. जांभई येता, शिजवलेलं अन्न पोटात गेलं की जांभई येतेच, आणावी लागत नाही. मग नेम सांगितला, आली तर ती झाकून ठेवायची, दुसऱ्याला दाखवायची नाही. सगळ्यांनी लक्ष ठेवा. कीर्तनात तुम्ही उभं राहायला बसला, जांभई आली तर कीर्तनकाराकडे फोकस नाही पाडायचा, झाकायची, उघडी करायची नाही. तत्परता. संतांनी जगत उद्धाराचं कार्य केलं आणि जगत उद्धाराचं कार्य करत असताना एवढ्या तत्परतेने केलं, एवढं तत्परतेने केलं, त्याच्यामध्ये ते कधीही कमी पडले नाहीत. आणि तिसरी गोष्ट आहे, संतांनी जगत उद्धाराचं कार्य करण्याकरता संतांच्या जीवनामध्ये धैर्य होतं. किती धैर्य होतं? किती धैर्य होतं? तुका म्हणे भूमंडळ, तुका म्हणे भूमंडळ, I'm
वीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम संभ्रम म्हणजे नित्य उल्लासित उत्साह संपन्न बळ होत धैर्य होत धैर्याने व्यवहार केला सचोटीने व्यवहार केला सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा लबाडी नाही करायची बर थोडंच विका पण चांगलं विका संतांनी परमार्थ केला त्या परमार्थामध्ये अशी काय लबाडी केली नाही काही लोक काया मातीला बुक्का नाव ठेवून विकायला लागली बर असे होऊन गेले कोण साधू मालू त्यांनी आपलं स्वतःच भांडवल तुकोबारांच्या नावावरती खपवण्याचा प्रयत्न केला लबाडी आहे बर का लबाडी आहे व्यवहारामध्ये हे चालत नाही म्हणून संतांनी जो व्यवहार केला तो सतोटीने त्याच्यामध्ये कुणालाही फसवलं नाही प्रामाणिकपणाने जे जे द्यायचंय समाजाला ते प्रामाणिकपणाने दिलं त्याच्यामध्ये वर एक आणि आत एक असं दांभिकपणा ठेवला नाही बरं उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी व्यवहाराच्या संबंधाने वर्णन केले तुकोबारांनी आणि अशा पद्धतीने मी आपल्या समोर जे मुद्दे मांडले या पद्धतीने तुकोबारांनी दुकान मांडलेलं आहे घातला दुकान आता ते उद्धाराकरता मांडलेलं आहे मोबदला घ्यायचा नाही देते आदियाशी दान जो कोणी घ्यायला येईल त्याला मोबदल्या वाचून द्यायचं त्याला म्हणतात दान दान कशाला म्हणतात मोबदल्या वाचून जे दिलं जातं त्याला म्हणतात दान हे व्यवहारात करायचं नाही तर दिवाळून निघत तुमच्याकडे कोणी आला महाराज आलाय अर्धा किलो वांगी घेऊन जा राहू देत पैसे प्रत्येक जर महाराज आला तुम्ही जर दिवसभर वाटाय बसला संध्याकाळी घरात घेते त्या महाराजाबरोबर जा म्हणते व्यवहारात मोबदला घेऊनच द्यायचं बर पण मर्यादित फायदा घ्यायचा अधिक घ्यायचा पण परमार्थामध्ये मात्र संतांनी दुकान मांडलेलं आहे उद्धाराकरता मांडलेलं आहे
आणि उद्धाराकरता जे दुकान मांडलेलं आहे त्याच्यामध्ये मोबदला घ्यायचा नवीन शब्द वापरला, येते आलियाशी दान. जे घेण्याकरता आले त्यांना देण्याकरता संत प्रवृत्त आहेत. किती लोक आले हो? किती आले लोक? सगळेच त्यांच्या दुकानाकडे गेले नाहीत बरं. आता 7 दिवसाचा आपण सप्ताह मांडलाय, दुकानच आहे. किती लोक येतात हो? लोक किती येतात? सकाळी पवार बाबांनी सांगितलं प्रवचन झाल्यावर, प्रत्येकाने 5-5 घेऊन या. कीर्तनाला काय जेवायला? माणसं येत नसतात, लक्षात ठेवा. 15 दिवस झाले आमच्याकडे तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली म्हणून एक कोल्हापूर जिल्हा आणि सीमा भाग कर्नाटक यांच्या वतीने गातापारण ठेवलं होतं. 1000 लोक बसण्याचा संकल्प केला. लोकांनी विचार केला संध्याकाळी 5000 लोक येतील. पहिल्या दिवशीच कीर्तनाला 12000 लोक होते बरं. दुसऱ्या दिवशी 20000 झाले, तिसऱ्या दिवशी 25000 झाले, चौथ्या दिवशी 30000 झाले. पण 5000 मंडपात होते आणि 25000 पंक्तीला होते. मंडपातले रामकृष्ण हरी सुरू झाल्यापासून आमच्याकडे पद्धत आहे, आरती असते सप्ताहामध्ये बरं. आरती झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही. ही आरती गाईनं म्हणायची नाही, सावकाश म्हणायची. विनकऱ्याने कंबर आरती होईपर्यंत सोडायची नाही. तुम्ही आमच्याकडे टिकायचंच नाही. रोज कमीत कमी माझ्या अंदाजाने 150 ते 200 टाळकरी होते बर का. नियम आहे कीर्तनाचा. मी कशा करता सांगतोय, देते आले आशीदान. संतांनी दुकान मांडलेलं आहे, उद्धाराचं दुकान मांडलेलं आहे. आता उद्धाराचं दुकान मांडलेलं आहे, पण संतांच्याकडे घेण्याकरता कोण गेले हो? जे भाविक आहेत, जे पुण्यवान आहेत, जे शास्त्र संस्कार संपन्न आहेत, जे जिज्ञासू आहेत तेच गेले, बाकीचे कोणी गेले नाहीत बरं का. म्हणजे समाजाच्या उद्धाराकरता दुकान मांडून सुद्धा सर्व लोक संतांच्याकडे गेले नाही. म्हणून संतांना सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर कुसोनी. देव नलते देव नलते, जीवन मी अजून पहिल्या चरणातच आहे. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, देते आले आशीदान. संतांना उच्चार करावा लागला नाही इलाजनी. आम्ही तुम्हाला देण्याकरतो, मोबदल्या वाचून देण्याकरता आलो. परमार्थातला जो व्यवहार आहे तो मोबदला न घेता द्यायचा असतो बरं का. जे जे परमार्थामध्ये करायचं आहे ते मोबदल्या वाचूनच. जाता जाता समजून घ्या, बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. सकाळी एकाने नाश्त्याची पंगत घातली,
त्याला शाल आणि नारळ द्यावा का हो? देऊ नये. दुपारी एकाने जेवाची पंगत घातली, त्याला टावेल आणि नारळ द्यावा का हो? देऊ नये. संध्याकाळी ज्यांनी पंगत घातली त्याला काय, अहो तुम्ही त्याचा मोबदला नारळ सुद्धा त्याला द्यायचा नाही. मग ज्यांनी 2 तास कीर्तन केलं त्यानं तरी काही घ्यावं का हो? काहीच घेऊ नये. लक्षात ठेवा, हे मोबदल्या वाचून करायचं आहे आणि करावं ज्ञानदान. साखरे घालायला करावं. आम्ही बीडला कार्यक्रमाला गेलो, कीर्तन करून पहाटे आलो आणि पहाटे आल्यानंतर माझ्याकडे काम होतं, भाड्याची गाडी घेऊन जायची आणि ती रिडिंग प्रमाणे त्या सप्ताहाच्या कमिटीकडून पैसे घ्यायचं, ते माझ्याकडे काम. महाराज नारळ सुद्धा घेत नव्हते बरं का. लोकांनी विचारलं मला, काय त्या विद्यार्थ्याला विचारा म्हणायचे. मग ते किलोमीटर प्रमाणे पैसे घ्यायचे. आल्यानंतर महाराज उतरले गेले. सकाळी सगळं आवरलं आणि आवरल्यानंतर 9 वाजता मला महाराजांनी बोलवले. पूर्णानंद दिगडे म्हटले, आपण रात्री गेलो होतो, त्या लोकांनी बरोबर दिलं का? म्हणलं महाराज दिलं, पण 500 रुपये शिल्लक राहिले. किती राहिले? असं कर, त्यांचा पत्ता असेल तर मनी ऑर्डर कर म्हटले 500 रुपयाची. त्यांना काय म्हटले? 500 रुपये त्यांची शिल्लक राहिले. त्या समितीचा कुणाचा पूर्ण पत्ता असेल तर 500 रुपयाची मनी ऑर्डर कर. एखादा कीर्तनकार गाडी घेऊन आला आणि गावाच्या बाहेर गेला, पाकिट उघडून बघितलं की तिथून फोन करतोय, संयोजक कोण आहेत, कमी यात, कुठं तुलना करायची होई? देते आली आशीदार. जगत उद्धाराचं कार्य आहे. जगत उद्धाराचं कार्य हे मोबदल्या वाचून द्यावं लागतं आणि ते मोबदल्या वाचून देण्याकरता संत प्रवृत्त झाले. पण महाराज म्हणतात मोबदल्या वाचून देण्याकरता तेवढी उदारता लागते, तेवढी उदारता लागते. आणि तेवढी उदारता संतांच्या जीवनात होती का, असं जर कोणाच्या मनात जर संशय असेल, त्या संशयाला दूर करण्याकरता द्विरुक्ती वापरली तुकोबारांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
भरले अनंत भांडार देती या आले याशी दान. दान द्यायचंय, मोबदल्या वाचून ही वस्तू समाजाला द्यायची आहे. आणि ती मोबदल्या वाचून वस्तू देण्याकरता अंतकरणाची फार मोठी उदारता लागते. उदार अंतकरणाने वाटावं लागतं. आणि ती उदार अंतकरणाने वाटण्याकरता तेवढी त्यांच्या जीवनामध्ये संपन्नता असावी लागते. भरले अनंत भांडार. ब्रह्मलीन गुरुवरी महाराज सांगायचे, काही संपन्न आहेत पण उदार नाहीत, काही उदार आहेत पण संपन्न नाहीत. ज्ञानावरनी वर्णन केले. एका मातेनं स्वयंपाक केलेला आहे, सुगरण असावी. सुगरणी आणि उदारे, पुढं रसज्ञानी जेवणारे. पुढं काय आमदार विसरलं सा ओव्या? तुम्हाला ओव्या बऱ्याच पाठ होत्या. जगताप महाराजांचं कीर्तन म्हणलं की उड्या मारून ओव्या सांगत होता. हो, आता तसा वक्ताच राहिला नाही, तुमचंही सपाट झालं. वक्त्यालाच पाठ नाही. सुगरण आणि ती उदार असावी. स्वयंपाक चांगला केलेला आहे, अतिशय सुगरण आहे, पण हात आकुडून वाढते. हात आकुडून वाढते. महाराज सांगतात की स्वयंपाक चांगला नाही आहे, पण एवढी आग्रह करून वाढते, खाण्यासारखा नाहीये. म्हणजे सुगरण असावी आणि ती उदार असावी. बऱ्याच महिला उदार आहेत पण सुगरण नाहीत. बरं, उदारता आणि संपन्नता या दोन गोष्टी एकत्र याव्या लागतात. आणि या संतांच्या जीवनामध्ये होत्या. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. संपन्नता होती. कोणती संपन्नता होती? संतांच्या जीवनामध्ये ज्ञानाची संपन्नता होती. संतांच्या जीवनामध्ये ज्ञानाची संपन्नता होती. समर्थाचे पंक्ती भोजने, तैल्या वरिल्या एकची पक्वाने. म्हणजे त्यांच्या घरी जे होतं ते सामान्य नव्हतं, ज्ञान होतं. ज्ञान आणि किती होतं? भांडार म्हणजे गोडावर. भरले अनंत भांडार. मधुरावाणी मोठी तुका म्हणे वाव मोठी. भरले अनंत भांडार. तुम्ही पहा, तुकोबाऱ्यांनी ही गाथा लिहिली, ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. किती वर्ष झाली? ज्ञानेश्वरी लिहून 700 वर्ष झाली, गाथा लिहून 450 वर्ष झाली. असा कीर्तनकाराला प्रश्न पडलाय का आता अभंग कोणता घ्यावा? सगळे अभंग घेऊन झाले. एकाच अभंगावरती किती तुम्ही बोला संपत नाही. 4000 अभंग आपल्याला आयुष्याला पुरायचे नाही.
आपलं आयुष्य संपायचं एवढं संतांनी भांडवल करून ठेवले. 9,000 ओव्या लिहिल्यात. अशी कितीही काळ गेला तरी सांगणारे संपतील, पण त्यांनी करून ठेवल्याला संपणार नाही बरं का. भरले आनंद भांडार एवढं ते ज्ञान आहे. आणि असं ज्ञान ज्याला ज्याला त्यांनी दिलं, महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये ते तृप्त झाले. तिसऱ्या चरणामध्ये वर्णन मागत्याशी पुरे धनी आणि काशी उरे, याचा अन्वय आहे. मागत्याशी पुरे धनी उरे आणि काशी, जे जे आले धनी नाम तृप्ती, ते तृप्तीला प्राप्त झाले. कृत कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कृपादान केले संते, कल्पांती ही सरेना. ज्यांना ज्यांना या संतांनी हे उदार अंतकरणाने दिलं ते सगळे तृप्त झाले. तृप्त होऊन महाराज म्हणतात अनेकांना देण्याकरता शिल्लकच आहे. मागत्याशी उरे, असं काय आहे महाराज वर्णन करतात. तुका म्हणे पोते देवे भरिले नवे रीते, संत उदार उदार भरले आनंद भंडार. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदाय करू, भजन करू आणि शेवटच्या चरणाचा विचार सांगू. सेवा वेळेत पूर्ण करून अजून 7 मिनिटं आहेत. तेव्हा सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा संत उदार उदार भरले अनंत भांडार. उदार अंतकरणाने संतांनी जगाला दिलं. काय दिलं? ज्ञान दिलं. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. असं हे दान संतांनी दिलं. हे भांडार शब्द वापरला, ते नेमकं होतं तरी कुठे सांगावं. महाराजांनी त्याची एक कल्पना केलेली आहे. त्या भांडारातलं एक पोत म्हणजे अंतःकरण. पोत म्हणजे अंतःकरण. ज्ञान कुठं राहतं? अंतःकरणात. देव कुठं राहतो? अंतःकरणामध्ये. आणि ते अंतःकरण रूपी पोत देवाने भरलेलं आहे. हे महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
तुकामने पोते देवे भरिले नवे रीते. देवानेच ते पोत नाम अंतकरण भरलेलं आहे, ते रिकाम कधीही नाही. देण्याने ते वाढत, बर देण्याने वाढत. आज ज्या आम्ही आश्रमामध्ये असताना आळंदीच्या शेजारी 5 किलोमीटर वरती मोशी नावाचा गाव आहे. मोशी, त्या मोशीला साधक आश्रमाकरता विद्यार्थ्याकरता माधुकरी आहे बर का. कितीतरी पिढ्यानपिढ्या आहे. किती विद्यार्थी वाढो ते म्हणते पाठवाच बर का, मोशीकर म्हणतात. म्हणून त्या मोशीला नाव मोशी न ठेवता मावशी ठेवते. आज इतकी पिढ्यान ते मधुकरी देतात, कधीही कमी पडली नाही. मधुकरी आयुष्यामध्ये विद्यार्थ्याला कधी कमी पडली नाही. संतांनी जगाला ज्ञान दिलं, कधी रिकामा असेल होत कधीच नाही. देवे पोते भरिले तुका म्हणे नवे रीते, असं ते ज्ञानाने भरलेलं पोत आहे. आणि ते उदार अंतकरणाने संत महात्म्यांनी जगाला वाटलं. संत उदार उदार भरले अनंत भंडार ज्ञानेश्वर. दाखला दुकान देते आधी आशीदान. संत उदार उदार भरले अनंत भंडार. मागत्याशी पुरे धनी अनेकाशी उरे. तुका म्हणे पोते देवे भरिले नवे रीते. संत उदार उदार भरले अनंत भंडार. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. सांगत असताना जे शास्त्र शुद्ध आहे, योग्य आहे, ते ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही श्रवण केले तेच विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य आहे ते श्री गुरूंचा आपण जीवनामध्ये स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द माझ्या वाणीतून आला असेल तो खास माझा आहे, तो माझं मला परत करा, म्हणजे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून एवढंच मागायचं आहे. ज्या संतांच्या श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये आपल्याला हे ज्यांनी उदार अंतकरणाने दिलं, त्यांच्याविषयी आमच्या अंतकरणामध्ये एवढीच भावना राहावी. येथो निया नुठवू माता मरणा वाचोनी सर्वता. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विरोधे. मज क्षमा करणे संते व्यंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मो जन्मी. तुका म्हणे तुकाराम.